TR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। कोषागार कार्यालयाचं अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून कोणती ती बातमी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी राज्य शासनाकडून आता सावधगिरीचे आवाहन करण्यात आलेले आहे। सध्याच्या डिजिटल युगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपातील फसवणूक होत आहे। या संदर्भात लेखा कार्यालय तसेच सर्व कोषागार कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की महाराष्ट्र राज्य कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे भ्रमणध्वनीद्वारे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना पेन्शन बंद करणं, सुरू करणं, तसेच पेन्शन निवृत्तीवेतन फरक अदा करणं, तसेच अतिरिक्त पेन्शन रक्कम वसूल करणं, वाढीव पेन्शन लागू करणं या संदर्भात भ्रमणध्वनीद्वारे कळवलं जात नाही अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यास पेन्शनधारकाच्या घरी पाठवण्यात येत नाही याची गांभीर्यानं नोंद घेण्याचं पेन्शनधारकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। जर कोषागार कार्यालयाकडून काही माहिती पेन्शनधारकांना द्यावयाची असल्यास रितसर संबंधित निवृत्तीवेतनधारकांस पत्रव्यवहार करण्यात येत असतो। यामुळे कोणत्याही फसव्या कॉल्सला अथवा फसव्या व्यक्तीपासून सावध राहावं। त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावरती ऑनलाईन स्वरूपात गुगल पे, फोनपेद्वारे रक्कम भरणा अथवा ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरण्याच्या कोणत्याही संदेशाला निवृत्तीवेतनधारकांनी पेन्शनधारकांनी बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तसेच सध्या सोशल मीडियावर निवृत्तीवेतन बंद होऊ नये याकरता लिंक दिली जात आहे, अशा प्रकारची कोणतीही लिंक भरू नये असं आवाहन कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचे फसवे कॉल्स तसेच संदेश किंवा आपल्या घरी कोणी व्यक्ती कोषागारातून आला आहे असा दावा करीत असल्यास तत्काळ आपल्या संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच पेन्शनधारक निवृत्तीवेतनधारकांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी बातमी असून नक्कीच आपल्या पेन्शन ग्रुपमध्ये आपल्या संबंधित पेन्शनधारकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।